सर आज वासा पूजन झालेलं आहे. सुंदर देखावा पण रत्नमहाल आहे. काय सांगाल एकूणच सगळी रूपरेषा? हेच सांगेन की दरवर्षीप्रमाणे आजही श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्टचा आज वासा पूजन सुरू झालं आहे. वासा पूजनाच्या मुहूर्ताने गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे. जागा कमी असल्यामुळे दरवर्षी आपण काल्पनिक काय ना काहीतरी करतो. या वर्षीची जी थीम आहे ती रत्नमहल आहे. रत्नमहल म्हणजे भारतातले ज्वेल्स ऑफ इंडिया जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्वेल्स आहेत ते ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे. आपला बाप्पा तर आहेच एक हिरा, पण त्याच्यासोबत जे वेगवेगळे ज्वेल्स असतात ही या डेकोरेशनच्या माध्यमातून दिसतील. नक्कीच खात्री की आपला लाडका बाप्पा जो आहे तो या रत्नमहालमध्ये जेव्हा विराजमान होईल तर या रत्नमहालची शोभाच वेगळी आहे. सर रत्नमहालच यावर्षीची का थीम काय आहे त्याबाबतचे कारण काय सर? रत्नमहालचीच थीम आहे. ज्वेल्स जे म्हणतो ना आपण, रुबी असेल, एमरल्ड असेल, सफायर असेल, नीलम असेल, याचे या स्टोन्सचे थीममधनं आपण ही रत्नमहालची निर्माण करतो. दादा मागच्या वर्षी जसं बैल जोडी बंद करायचा निर्णय घेतला होता तसं यावर्षी काही वेगळा करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी 2 वर्ष झाले आज बैल जोडी बंद केली आपण. मला वाटतं की प्राण्यांना कुठल्याही मिरवणुकीत सहभाग इतर मंडळ जे पण करत असतील त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनी पण बंद करावी. कारण आवाजाने गर्दीमुळे ते प्राण्यांना त्रास होतो. म्हणून जे मंडळ आहेत त्यांनी बंद करावं. पण अजून एक याच्यावर तुम्ही तुमच्या या निर्णयावर उलटसुलट कोणी प्रतिक्रिया उमटत आहेत, कोणी तुमच्यावर टीका करते, तुम्हाला हिस्सा नसल्या का त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? कुठल्या म्हणजे डीजेचा तुम्ही जो काय पहिल्याचा विचार नाही डीजेचा तो तुम्ही काही पुढाकार घेतला की डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी, तर त्याच्यावर उलटसुलट काही लोकांनी स्वागत केलं, तर काही लोकांनी असे देखील प्रश्न उपस्थित केले की हिंदू सणांच्या वेळेस तुम्हाला असं काही आठवते का त्यावर? तेव्हा मला वाटतं की पहिल्यांदा जी गोष्ट आहे ना की गणेश उत्सव हे 10 दिवसाचा उत्सव आहे, 1 दिवसाचा उत्सव नाही. म्हणजे विसर्जन मिरवणूक ही गणेश उत्सव नाही आहे. दुसरी गोष्ट, जे लोक टीका करत आहेत, मी आधी पण बोललो आहे, मी परत सांगेन त्या टीकेला मी 0 किंमत देतो. कारण ह्या वैभवशाली गणेश उत्सवाची सुरुवात 1892ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी 93ला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. ते स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी ही गणेश उत्सवाची सुरुवात केली. त्याच्यानंतर गणेश उत्सव आपण पाहिलं आहे कसं झालं आहे. मला सांगा 90 काली गणेश उत्सव झाला होता, 95 काही 2000 डीजे होता का? हे सगळ्या मंडळांनी पारंपरिक वाद्यातच विसर्जन मिरवणूक केली ना. विसर्जन मिरवणूक कधी कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे, या गणेश उत्सवात गालबोट लागायला नाही पाहिजे. म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की मी डीजेच्या विरोधात आहे. कारण स्पीकरच्या विरोधात आहे का नाही. मांडवात आपण 10 दिवस आम्ही पण स्पीकर लावतो, पण त्याच्यात भक्तिगीत हेच लावतो ना. पण जे स्पीकरची भिंती लावून त्याच्यासमोर ते दागड धिंगाणा, जे अश्लील गाण्यावर अश्लील नाच आपल्या लाडक्या बाप्पासमोर होतं, हे संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव नाही आहे. मी अजूनही विरोध करतो आणि माझा विरोध असणार आणि माझं आणि जे हे ट्रोल करत आहेत त्यांना मी स्पष्ट सांगतो, ही माझी भूमिका आहे की मी वैयक्तिक आर्थिक जाहिरातीच्या मार्फत आर्थिक मदत करणार नाही. जे कंपनी आणि जे व्यक्ती ना वाटतं की पुण्याचं गणेश उत्सवाची संस्कृती ही डीजे संस्कृती आहे, त्यांनी द्यावी त्यांना आणि ह्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी. सोपं आहे याच्यात. किती मंडळांनी समर्थन केलं? हे बघा, आता आमच्याकडे दरवर्षी 370 मंडळांना आपण जाहिराताच्या माध्यमातून सपोर्ट करतो. त्याच्यातून ऑलरेडी 150 ते 170 मंडळ हे पारंपरिकवरच होते. यावर्षी तुम्ही पाहिलं तर प्रोसेस सुरू आहे आमची. आत्तापर्यंत तुम्ही मला विचारलं कमीत कमी 25 ते 30 मंडळ जे डी जे लावायचे ते पारंपरिक वादनाला डीजे बंद करून पारंपरिक वादनावर यायला तयार आहे. सर डीजे सोबत लेझर लाईटचाही दुष्परिणाम होतो. सर डीजे सोबत लेझर लाईटचाही दुष्परिणाम होतो. डीजे वाजवणारा पण आला, लेझर लाईट पण आला, डीजेचे गाणे पण आले. आता हे डीजेवर विरोध करतात. मला एकच प्रश्न, या मिरवणुकीत जे गाणे लागतात ती मंडळाचे कार्यकर्ते सांगतात लावायला की डीजे आपलं सौ इच्छेने लावतो, ते त्यांनीच उत्तर द्यावी ना. आपल्याकडे आहे ना देवाचे गाणे पण आहेत, पण ते नाही लागत. जे गाणे लावतात म्हणजे अश्लील गाणी, म्हणजे ते गाण्यांचे नाव पण नाही घ्या ना, जे लावतात
कोण लावतो हे प्रश्न आहे. डीजे लावतो का स्वतः की लिस्ट हेच येतात फंड? डीजेचा कन्सेप्ट केला तुम्ही तर सगळेच आले त्याच्यात. लेझर लाईट आला, सगळे प्रकारची म्हणजे अख्खी सेट असते डीजेची. म्हणजे तुम्ही 10 दिवस आपलं लाडका बाप्पाला एक छोट्या मांडावर फक्त गणपती बसवणार आणि शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत याला अनेक खर्च करणार ते डीजेवर. हे आपली संस्कृती नाही आहे. म्हणून आमचं ते याला विनोद. पारंपरिक गेल्या वर्षी वाद्यांची गणपती कमतरता विसर्जनाला बराच उशीर काय झाला म्हणले? होता. पारंपरिक वाद्यांची कमतरता भासली तर कशीच म्हणजे आता एवढे मंडळ आहेत त्यांना ऐका ना, आज किती मंडळ आहेत? आज पुण्यात रोज अशा पथकांची संख्या किती आहे सांगतो की आज पुण्यात फक्त तुम्ही विचारले तर 250 रोज अशा पथक रजिस्टर्ड आहे. अनरजिस्टर्ड तर मी नाही सांगत, मी रजिस्टर्डवरच बोलतो. पिंपरी चिंचवड सांगवी ह्या साईडला 9व्या दिवशी विसर्जन होतं ते पथकं पण फ्री आहेत. तिकडे 125 ते 150 आहेत. तुमच्याकडे आज 400 पथकं आहेत ना. आणि आपल्या इथे जे लक्ष्मी रोड असेल, केलकर रोड असेल, कुंटेकर रोड आणि तिलक रोडला किती मंडळ येतात विसर्जन मिळवण्यात? 550 ते मॅक्स 600. तर 400 पथकं तर आहेत आपल्याकडे. आणि एकाच वेळेला सगळे निघणार नाही ना. रोटेशनमध्ये पथकं पण करतील ना. मोठे मोठे ग्रुप आहेत, पथकं पण तयार येतात. आज पथकांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही आग्रह धरू नका, फक्त लक्ष्मी रोडला वादन करा. चारही रस्त्यांवर त्यांनी वादन करायला पाहिजे. म्हणून जेव्हा करायचं असेल ना सगळं होतं. पण पहिलं पारंपरिकला तरी आणि फक्त ढोल ताशा आहे का, बँड आहे? मुंबईत डीजे वाजते का? नाही वाजत. मुंबईत विसर्जन मिरवणुकीत बँजो आहे आणि ही आहे का म्हणतात ढोल ताशा आहे. पुण्यात महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे ना पारंपरिकची, कुठे पण वाजून आणू शकतात. उद्या ताल आणि मृदुंगावर पण मिरवणूक निघू शकते. वारी आपली 750 वर्षाची अधिक परंपरा वारीची. आज त्या वारीत लाखो म्हणजे 28 लाख का 10 लाख वारकरी चालत आहेत. आज त्या वारकरी काय डीजे लावून असतात काही तिकडे? मृदुंगाने तालवरच जाते ना. किंवा आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बसतो 100% तुम्ही घरी बसवतच ना. आरती झाल्यावर तुम्ही डीजे लावून नसता का? नाही लावत. आपल्याला डीजे संस्कृती नको, आपल्याला स्पीकरची भिंत नको, आपल्याला मनात बाप्पा पाहिजे आणि संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव पाहिजे. आता गेल्या वर्षी बाप्पाला विसर्जनाला बराच उशीर झाला होता. यावर्षी तो उशीर होऊ नये त्यासाठी काही नियोजन केलंय का? नाही, आमचा उशीर झाला की सगळ्यांना नक्कीच विसर्जन मिरवणुकीतून दरवर्षी गोंधळ असते. सर्वांना आकर्षण असतं म्हणजे भाऊ रंगारी कधी निघणार. तर यावेळेस विसर्जन मिरवणुकी संदर्भात काही नियमावली ठरली का? कधी निघणार? अजून हे बघा, विसर्जन मिरवणुकीत अनेक वर्षापासून थोडा वेळ लागतोच आहे. म्हणजे आधी 7 वाजता भाऊ रंगारी निघायचा तर तो आता पहाटे 3:30-4ला निघतो. पण 100% ह्या विषय आम्ही ट्रस्टची आमची एक बैठक आहे आजच आहे. त्याच्यात एक विसर्जन मिरवणुकीची वेळ याच्या संदर्भात पण एक बैठक आहे. आम्ही निर्णय घेणार आहे. निर्णय झाल्यावर तुम्हाला कळवू. ओके, थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.